स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज माझ्या बाळाचं पहिलं बोरनान आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. दोन्ही कार्यक्रम मी कशा पद्धतीने साजरे केले याचा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर मैत्रिणींनो, जेव्हाही माझा आरुष येतो तेव्हा तो अवनीशची खूप मजा घेतो. आरुष मोठा आहे आणि अवनीश छोटा आहे, परंतु तरीसुद्धा आरुषला असं वाटतं की मी त्याच्यासोबत खूप मस्ती घालावी आणि मस्ती करत करत तो त्याच्यासोबत एन्जॉयसुद्धा करत असतो. आता या दोघांची मस्ती पाहत मी आता डेकोरेशनला लागणार आहे. घर छान आवरून घेतलं व त्यानंतर अतिशय सिंपल असं डेकोरेशन केलं. तर मी सिंपल असं डेकोरेशन ठेवलं होतं. त्याच्यामध्ये खणाचाच उपयोग केला. जे काही आपले खण उरलेले असतात तर तेच खणाचा उपयोग करून मी ते थीम तयार केलेली होती. ताटामध्ये खणं ठेवले, त्यांना मस्त त्या ताटाला फुलांच्या पाकळ्यांनी सजवलं आणि त्या खणामध्ये 2-4 बोरं आणि उरल्या होत्या माझ्या गव्हाच्या ओम्या तर त्याच ठेवल्या आणि त्यांनीच ताट मी सजवलं. ओवाण्यासाठी ताट ठेवलं आणि दुसरीकडे एका ट्रेमध्ये बिस्किट ठेवले जेणेकरून मुलं त्यांना घेतील आणि ट्रेलासुद्धा मी पाकळ्यांनी सजवलेलं होतं. तसंच मी थोडंसं चॉकलेटसुद्धा बाजूला ठेवलेले होते आणि दिवेसुद्धा दोन्ही बाजूला लावले आणि मधोमध मी एक गंगाळं ठेवलं. त्या गंगाळामध्ये मुरमुरे, चॉकलेट आणि जे काही आपलं ववसा असतो तर तो टाकून ठेवला होता आणि भिंतीवरती अतिशय सिंपल असे लटकन मिशोवरून ऑर्डर केले होते तर तेच मी इथे ठेवले होते आणि त्यानेच माझ्या खरंच बोरनानाला खूप छान असा लुक आला. तर अशा पद्धतीने मी सिंपल असं डेकोरेशन केलं आणि जेव्हा एवढं छान डेकोरेशन करतो तेव्हा बाळाचे फोटो व्हायलाच हवे. तर अवनीशला मस्त असं गोल टपामध्ये बसवलं. त्यावर मखमलीचा कपडा हा सुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केला होता तर तो ठेवला आणि त्याची फोटोशूट सुरुवात झाली. तर इथे त्याला मी गंगाळच मांडलं आणि अगोदर तो मुरमुरे खायले ह्या हिशोबानेच मी त्याला तिथे ठेवलेलं होतं. कारण की एकदा जर मुलं आले तर त्याचं फोटोशूट होणार नाही आणि त्याचा व्हिडिओसुद्धा येणार नाही. त्यामुळे ऑलरेडीच मी इथे त्याला ठेवून त्याचं फोटोशूट करून घेतलं आणि खरं सांगू तर या ऑल हँगरमुळे माझ्या लुकला खूप छान असं डेकोरेशनला लुक आला आणि खूप छान असं बोरनान झालेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकताय. अवनीश मस्त त्या मुरमुऱ्यांना खेळत आहे, चॉकलेट बाहेर काढत आहे आणि खाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरं तर बोरनान यामुळेच करतात कारण की मुलं कोणतीही वस्तू जेव्हा बघतात तेव्हा ते डायरेक्ट तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच हे बोरनानचा कार्यक्रम साजरी केला जातो. त्यानंतर 5 बायकांना मी अगोदरच बोलवलं होतं कारण की बोरनान आहे म्हटल्यानंतर 5 बायका ओवण्यासाठी पाहिजेत आणि मुलंसुद्धा हवेत. तर असं अवनीशला चौरंगावरती बसवलं आणि त्यानंतर मी त्याचं पहिल्यांदा औक्षण केलं. तो अजिबात थांबत नव्हता. त्याच्यानंतर मग मीच त्याला माझ्या मांडीवर घेतलं आणि त्याचं औक्षण माझ्या बाकीच्या मैत्रिणींनी करून घेतलेलं आहे. औक्षण करून झाल्याच्या नंतर मग माझ्या मैत्रिणींनी त्याच्या डोक्यावरती मुरमुऱ्यांचा वर्षार केला आणि अशा पद्धतीने बोरनान साजरी झालं. खरं तर बोरनान हे करीच्या दिवशी केलं जातं म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं असं म्हणतात. जर आपण बाळाचं किंक्रांतीच्या दिवशी बोरनान केलं तर बाळ वर्षभर किरकिर करत नाही. पण तो काही कारणास्तव जर तुमच्याकडून नाही बोरनान त्या दिवशी करणं झालं तर तुम्ही मकर संक्रांतीच्या महिनाभरामध्ये कधीही बोरनान करू शकता.
झाल्यानंतर लगेच मी बायकांना हळदी कुंकू लावलं आणि वाण दिला. तर अशा पद्धतीने मी बोरनान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकाच दिवशी करून घेतला होता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.